नमस्कार. आज आपण एका काय म्हणतात त्याला खूप महत्वाच्या आणि तितक्याच नाजूक प्रशासकीय विषयावर चर्चा करणार आहोत. हो, नमस्कार. विषय खरंच महत्वाचा आहे. म्हणजे बघा, एखादा शासकीय कर्मचारी सेवेत असेल किंवा सेवानिवृत्त झाला असेल आणि त्याची विभागीय चौकशी म्हणजे डिपार्टमेंटल इन्क्वायरी चालू आहे आणि त्याच दरम्यान दुर्दैवाने त्या कर्मचाऱ्याचं निधन झालं तर मग पुढे काय? प्रशासकीय प्रक्रिया कशी चालते? नियम काय आहेत नेमके? अगदी बरोबर. हा असा विषय आहे जिथे नियम तर आहेतच, पण थोडी मानवी बाजू पण विचारात घ्यावी लागते. नक्कीच. तर आज आपण बोलणार आहोत त्यासाठी मुख्य आधार आहे सामान्य प्रशासन विभागाचं 21 फेब्रुवारी 2015चं एक शासन परिपत्रक. आणि सोबत आपण श्री विष्णुकांत बोडसे त्यांचं अभ्यास साहित्य पण वापरणार आहोत. त्यांना विभागीय चौकशीचा जवळपास 28 वर्षांचा अनुभव आहे. अरे वा, म्हणजे अनुभवी व्यक्तीचे विश्लेषण पण आहे आपल्याकडे. त्यांचे ब्लॉग आणि यूट्यूब चॅनल पण आहेत ना याच विषयावर? हो आहेत. विभागीय चौकशी समज गैरसमज नावाचा ब्लॉग आणि डिपार्टमेंटल एन्क्वायरी सोल्युशन यूट्यूब चॅनल. तर अधिकृत माहिती आणि अनुभव दोन्हीचा आधार आहे आपल्याला. उत्तम. तर मग आपलं मुख्य उद्दिष्ट काय आहे आज? हे नियम समजून घेणं आणि यात मग लोकायुक्त किंवा उपलोकायुक्त यांच्या काही सूचना आहेत का? हो, तेच. नियम काय आहेत आणि काही विशेष शिफारशी किंवा सूचना असतील तर त्या काय आहेत हे आपण बघूया. ठीक आहे, मग सुरुवात करूया. समजा कर्मचारी सेवेत आहे आणि चौकशी चालू आहे, मग काय? तर पहिली गोष्ट, शासनाचे नियम आणि लोकायुक्तांच्या शिफारशी पण हेच सांगतात की शक्यतोवर कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या अगदी जवळ किंवा निवृत्तीनंतर चौकशी सुरू करणं टाळावं. अच्छा, म्हणजे शेवटच्या क्षणी नको. हो. जर प्राथमिक चौकशीत काही तथ्य वाटत असेल तर सेवानिवृत्तीच्या किमान 3 महिन्याआधीच नियमित चौकशी सुरू करावी असं अपेक्षित आहे. म्हणजे पुरेसा वेळ मिळतो. बरोबर. वेळेवर सुरुवात. पण समजा काही कारणामुळे टाळता आलंच नाही आणि सेवानिवृत्तीच्या वेळी किंवा अगदी नंतर चौकशी सुरू करावी लागलीच तर मग वेळेचं बंधन आहे. अशी चौकशी म्हणजे जी सेवानिवृत्तीच्या वेळी किंवा नंतर सुरू झालीय ती 1 वर्षाच्या आत पूर्ण करणं बंधनकारक आहे. 1 वर्षात? हो. आणि जी चौकशी कर्मचारी निवृत्त होताना आधीपासूनच चालू होती ती त्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपासून 6 महिन्यात पूर्ण करायची आहे. ओके. आणि जी निवृत्ती नंतर सुरू झाली ती सुद्धा सुरू झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत पूर्ण व्हायला हवी. उगाच चौकशा लांबवायच्या नाहीत यावर भर आहे. हे वेळेचं बंधन महत्वाचं आहे, नाहीतर प्रकरणं लांबतात. आणि मग बरं, आता मूळ प्रश्नाकडे येऊ. चौकशी चालू असताना कर्मचारी सेवेत असो किंवा निवृत्त, त्याचं निधन झालं तर काय होतं? इथे नियम अगदी स्पष्ट आहे. महाराष्ट्र नागरी सेवा म्हणजे म.न.से. शिस्त व अपील नियम 1979 याचा नियम 13(4) हे सांगतो. काय सांगतो तो नियम? म्हणजे ती तिथेच थांबते. तात्काळ म्हणजे मृत्यू झाला की चौकशी बंद. अगदी. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई पुढे चालू ठेवता येत नाही. कारण कारवाई व्यक्तीवर असते. व्यक्तीच नसेल तर कारवाई कोणावर करणार? हा त्यामागचा नैसर्गिक न्यायाचा विचार आहे. बरोबर आहे. नियम अगदी स्पष्ट आहे. मग आपण जे 2015चं परिपत्रक बघितलं त्यात काय म्हटलंय याबद्दल? त्या 21 फेब्रुवारी 2015च्या शासन परिपत्रकात याच नियमाला धरून कार्यवाहीसाठीची एक स्पष्ट वेळमर्यादा दिली आहे. वेळमर्यादा किती? त्यात म्हटलंय की कार्यरत किंवा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा चौकशी दरम्यान मृत्यू झाल्यास प्रशासनाला जशी मृत्यूची माहिती मिळेल तिथून पुढे फक्त 15 दिवसांच्या आत चौकशी संपुष्टात आणल्याचे आदेश काढावेत. फक्त 15 दिवस? अरे बापरे, हे तर खूपच कमी वाटतंय प्रशासकीय कामासाठी. हो, पण ती गरज आहे. आणि यात फक्त चौकशी थांबवण्याचे आदेश नाहीत. अजून काही आहे? हो. जर तो कर्मचारी निलंबित असेल तर त्याचं निलंबन कालावधी नियमित करणे आणि त्या काळातले त्याचे जे काही देय, वेतन, भत्ते किंवा इतर रकमा असतील त्याचे आदेश सुद्धा याच 15 दिवसात काढायचे आहेत. अच्छा, म्हणजे सगळी प्रशासकीय कार्यवाही एका फटक्यात 15 दिवसांत पूर्ण करायची आहे, जेणेकरून कुटुंबाला त्रास नको. अगदी. जेणेकरून त्यांना त्यांचे लाभ मिळायला उशीर होऊ नये. पण मग समजा असं नाही झालं तर? म्हणजे 15 दिवस किंवा अगदी महिनाभरात हे आदेश निघाले नाहीत तर काही तरतूद आहे का? आहे ना, आणि ती खूप कडक आहे. त्या परिपत्रकात स्पष्ट लिहिलंय की जर या पूर्ण कार्यवाहीला म्हणजे चौकशी संपवणं आणि निलंबन नियमित करणं याला 1 महिन्यापेक्षा जास्त उशीर झाला तर संबंधित विभाग प्रमुखांनी याची गंभीर दखल घ्यायची.
आणि या उशिरासाठी जे अधिकारी किंवा कर्मचारी जबाबदार असतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश आहेत. म्हणजे उशीर करणाऱ्यावरच कारवाई होऊ शकते. बापरे, म्हणजे प्रकरण गंभीर आहे. तर मग आपण या सगळ्या चर्चेतून काय मुख्य गोष्ट लक्षात ठेवायची, सारांश काय? सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच की शासकीय किंवा निवृत्त कर्मचाऱ्याचं विभागीय चौकशी चालू असताना निधन झालं की ती चौकशी कायद्याने तात्काळ थांबते. पुढे काही कारवाई करता येत नाही. बरोबर. आणि याबद्दलचे औपचारिक आदेश, निलंबन नियमित करणे, पैसे देणे वगैरे गोष्टी, हे सगळं मृत्यूची माहिती मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत होणं बंधनकारक आहे. नाहीतर उशीर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. एकदम स्पष्ट झालं. म्हणजे नियम आहेत, प्रक्रिया आहे, पण त्यात वेळेचं बंधन आणि एक प्रकारची संवेदनशीलता पण जपायला हवी. नक्कीच. श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतोय. हे जे नियम आहेत, जी तत्परता अपेक्षित आहे, ती प्रशासकीय शिस्त आणि मानवी संवेदनेचा समतोल साधण्याचा प्रयत्न करते. पण प्रत्यक्षात हे कितपत साधलं जातं आणि यात आव्हानं काय असू शकतात, हा विचार करण्यासारखाच मुद्दा आहे. नियमांच्या चौकटीत राहून, माणुसकी राखून आणि वेळेत काम पूर्ण करणं हेच प्रशासनाकडून अपेक्षित आहे. आणि या नियमांचा उद्देशही तोच आहे. ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे, विभागीय चौकशी अभ्यासक, पुणे यांनी तयार केली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.